नमस्कार मंडळी, मी दिनेश नायक. आपल्यापैकी बऱ्याच जणांना बुद्धिबळाची आवड असणार. पण जर कोणी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात तर तुम्हाला खरं वाटेल? नाही ना. पण अशीच एक घटना 1917 साली रशियात झाली. 1917 साली रशियामध्ये झारच्या राजवटीविरुद्ध मोठा उठाव झाला आणि राज्यक्रांती झाली. झार आणि त्याच्या कुटुंबियांना ठार मारण्यात आलं. त्याच्या दरबारी मंडळींना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही ठार मारण्यात आलं. अनेकांना ठार मारण्यात आलं आणि असंख्य लोकांना तुरुंगात डांबण्यात आलं. आणि त्यावेळची बोल्शेविक पार्टी सत्तेवर आली आणि बोल्शेविक पार्टीचे नेते कॉम्रेड केरेन्स्की सरकार प्रमुख बनले. जी तुरुंगात हजारो माणसं डांबली होती त्याच्यात एक अलेखाईन नावाची व्यक्ती होती. आता हा अलेखाईनसुद्धा एका श्रीमंत घराण्यातील. त्याचे वडील झारचं जे कायदेमंडळ होतं त्याचे सदस्य होते, पारंपरिक श्रीमंत होते आणि त्याची आई एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती. त्यामुळे इतर श्रीमंतांना ठार मारलं गेलं तसं ह्यालाही ठार मारलं जायचंच. पण का कोण जाणे, त्याला ठार मारण्याऐवजी तुरुंगात ठेवलं. कदाचित असं असेल की तो एक मोठा नावाजलेला बुद्धिबळपटू होता आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने रशियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. कदाचित त्यामुळे असेल क्रांतिकारकांनी त्याला मारलं नाही. तुरुंगात मात्र त्याला एका खोलीत एकट्याने डांबण्यात आलं. इतर कैद्यांशी संपर्क नाही. बरं, पहारेकरी वगैरे काही बोलत नाहीत. जे काय सांगायचं ते हाताच्या इशाऱ्याने सांगायचे. वाचायला काही वर्तमानपत्र नाहीत, मासिकं नाहीत. त्यामुळे बाहेर काय चाललं आहे ते कळायला मार्ग नाही. बरं, त्याच्या कुटुंबियांचं, आईवडिलांचं काय झालं हे कळायला मार्ग नाही. वेळ जाता जात नाही. दिवस मोजण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात काहीच राहिलेलं नव्हतं. एक दिवस असं झालं की लष्कराच्या बुटांचे आवाज तुरुंगाच्या फरशीवर येऊ लागले आणि आवाज मोठा मोठा होत गेला. आता इकडे अलेखाईने गृहीत धरलंच होतं की आज ना उद्या आपल्याला एकतर फाशी तरी देतील किंवा तुरुंगाच्या अंगणामध्ये उभं करून फायरिंग स्क्वॉड करवी मला गोळ्या घालतील. आता बुटांचे आवाज मोठे व्हायला लागले. त्यामुळे चला, फायरिंग स्क्वॉडचे लोक आले, मला आता बाहेर नेऊन उभं केलं जाणार तुरुंगाच्या अंगणात आणि गोळ्या घालणार. ते खोलीपर्यंत आले. पहारेकऱ्यांनी दरवाजा खोलला सेलचा आणि बाजूला उभे राहिले. मागे 5-6 लष्कराचे सैनिक होते. दोघांनी एक छोटं टेबल आत आणून ठेवलं. दुसऱ्या दोघांनी 2 खुर्च्या समोरासमोर ठेवल्या आणि एकाने बुद्धिबळाचा पट त्या टेबलावर मांडला आणि काळ्या पांढऱ्या सोंगट्या अरेंज केल्या आणि ते निघून गेले. पहारेकऱ्यांनी परत सेलचा दरवाजा बंद केला. बराच वेळ गेला. याला आश्चर्य वाटलं. माझ्याशी बुद्धिबळ खेळायला या तुरुंगात कोण कशाला येतोय? आणि ज्या अर्थी लष्कराची माणसं आली त्या अर्थी कोणा उच्च पदस्थानेच त्यांना पाठवलेलं आहे. पण त्या उच्च पदस्थाला इथे येण्याचं काय कारण? तो त्या शिपायांना पाठवून मला उचलून पाहिजे तिथं घेऊन जाऊ शकला असता त्याच्या बराकीत किंवा त्याच्या निवासस्थानावर आणि तिथे खेळता आलं असतं. ह्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहिती, कोणाला विचारणार प्रश्न? बऱ्याच वेळाने परत बुटांचे आवाज यायला लागले आणि ते आवाज मोठे होत गेले. परत तुरुंगाच्या पहारेकऱ्याने सेलचा दरवाजा खोलला. मागे 2 लष्कराचे सैनिक होते. ते अदबीने बाजूला झाले आणि त्यांच्या मागे बोल्शेविक पक्षाचे नेते आणि वर्तमान सरकार प्रमुख कॉम्रेड केरेन्स्की होते. ते आत आले. चेहरा निर्विकार, एक शब्द बोलले नाहीत. एका खुर्चीवर बसले आणि खुणेने अलेखाईनला सांगितलं की तू समोरच्या खुर्चीवर बस. अलेखाईन समोरच्या खुर्चीवर बसला. त्याला खेळात रस नव्हता आणि त्याला राग आला होता. त्याला असं वाटलं की ह्या माणसाला झापलं पाहिजे. पण त्याने विचार केला, काय उपयोग? आता खेळ झाल्यानंतर हा एकतर मला फासावर तरी देणार आहे किंवा फायरिंग स्क्वॉड करवी गोळ्या घालणार आहे. उगीच घसा सुकून काय फायदा? म्हणून मग त्याने जीभ आवरली आणि तो त्या खुर्चीत बसला आणि खेळायला सुरुवात केली. प्रथम त्याचं त्या खेळात मन नव्हतं. अन्यमनस्कपणे खेळत राहिला. पण मग त्याच्यातला बुद्धिबळपटू जागा झाला आणि मग मनात असा विचार आला की हा माणूस मला शेवटी मारणारच आहे, तर मरण्याअगोदर याला हरवू का नाही? आणि मग तो जिद्दीने खेळायला लागला. पण कॉम्रेड केरेन्स्की देखील कच्चे खेळाडू नव्हते. तेही चांगले बुद्धिबळपटू होते. त्यामुळे त्यांची चाल आणि ह्यांची चाल चालू राहिली. तब्बल 2.5 तास गेम चालला. 2.5 तास उलटल्यावर अलेखाईंनी अशी काही एक चाल मारली
की कॉम्रेड केरेन्स्की यांचा सपशेल पराभव झाला. कॉम्रेड केरेन्स्कीचा चेहरा निर्विकार. ते उठले, चालू पडले, सेलच्या दरवाज्यातनं बाहेर गेले, तुरुंगाच्या पायऱ्याने सेलचा दरवाजा परत लावला, परत ते बुटांच्या आवाज दूर दूर गेले. तेव्हा लेखाने विचारला, आता याला मी हरवला, ह्याला झोंबलं असणारच, आता लवकरच मला बाहेर नेतील आणि गोळ्या घालतील. आता वाट पाहणं फक्त त्याच्या नशिबात होतं. बराच वेळ तसाच गेला. मग ते तुरुंगाचे पायरेखाली आले, त्यांनी सेलचा दरवाजा ओढला आणि खूण केली, आमच्याबरोबर चला. चेहरा निर्विकार. अलेखाईन त्यांच्याबरोबर गेला. त्याला वाटलं आता आपल्याला अंगणात घेऊन जाणार, पण त्यांनी त्याला अंगणात घेऊन जाण्याऐवजी जेलरच्या ऑफिसमध्ये नेलं आणि जेलरसमोर उभं केलं. जेलरचा चेहरासुद्धा निर्विकार. तो एवढंच म्हणाला, जाता जाता कॉम्रेड केरेन्स्की यांनी तुम्हाला सोडून देण्याचा आदेश दिला आहे. आता एकदा फॉर्मॅलिटीज पुऱ्या झाल्या की आम्ही तुम्हाला सोडू. आणि जाता जाता त्यांनी तुमच्या नावाने ही चिठ्ठी दिलेली आहे. त्याने कागदाचं चिठोरं अलेखाईंच्या हातात दिलं. त्याच्यावर एकच वाक्य लिहिलेलं होतं, तुमच्याशी बुद्धिबळ खेळताना फार मजा आली. खाली लफेदार सही होती, केरेन्स्की. मंडळी, कसा वाटला हा किस्सा? कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. पुढच्या आठवड्यात परत एकदा भेटू एका नव्या कहाणीसकट. नमस्कार.